आज धंदा करणाऱ्या बाईला कोण नोकरी देईल, कोण घर देईल? समाजाचा एक भाग म्हणून हा व्यवसाय आहे आणि त्यांना बाहेर न पडण्याचं कारणही समाजच आहे. तिला तिचं कुटुंब स्वीकारतं का? नाही स्वीकारत. पण असे प्रयत्नही होत नाही. होतात की, आणि यशस्वी पण होतात. म्हणजे मी असं नाही म्हणते की पूर्ण काळीच बाजू आहे ह्या व्यवसायाला. 90-95 मधली परिस्थिती आणि आत्ताची ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आज बायका स्वतःहून ठरवू शकतात की मला काय करायचंय, मला किती वेळ धंदा करायचा आहे, किती कस्टमर करायचे, मी ह्याला हो म्हणायचं का नाही म्हणायचं. ही त्यांना मुभा पूर्वी नव्हती, ती जबरदस्ती होती. पण पुन्हा समाजाची मान्यता, दृष्टिकोन, ज्या नजरेने त्या महिलेकडे बघितलं जातं ती कधीच सकारात्मक नसते, म्हणजे तिरस्कारयुक्तच नजर असते. त्यामुळे हाच मुख्य इश्यू आहे जेव्हा एखादी महिला ठरवते की मला हे सोडून दुसरं काहीतरी करायचंय. म्हणजे खूप चांगल्या शिकलेल्या ह्या मुली नसतात. महिला जेव्हा व्यवसायात येतात अतिशय गरीब घरातून आलेल्या असतात, पोटासाठी म्हणून त्या इथे उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना ऑप्शन पण नसतात फारसे, कारण चांगल्या नोकऱ्या, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आज सुशिक्षित बेरोजगार इतके पडलेले आहेत आपल्या देशामध्ये, त्यांना मिळत नाही. तर ह्यांना कोण देणार? म्हणजे अगदी हाऊसकीपिंगमध्ये काही जॉब दिले होते महिलांना, त्यांचाच एक सुपरवायझर तो इथे तिचा एकीचा कस्टमर होता आणि मग त्यांनी मागणी करायला सुरुवात केली. ती म्हणाली मला तेच करायचं असतं तर मी इथं का आले असते. पण त्या बायकांना नोकरी गमवावी लागली, कारण जाऊन त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं की ह्या अशा आहेत आणि ह्या इथे पुरुषांना भुरळ घालतायत. म्हणजे एखादा तो शिक्का बसला ना की ते जे स्टिग्मा आहे ना त्याच्यातनं बाहेर पडणं खरंच खूप अवघड जातं बायकांना.